आज कधी नाही ते लवकर उठून मस्त रेडी झाले होते कोर्टमध्ये जाण्यासाठी. हाय, मी समृद्धी. तर आज मला कोर्टमध्ये जास्त काही काम नव्हतं, पण जी कामं होती ती खूप इम्पोर्टंट होती. त्यासाठी लवकर उठले, रेडी झाले आणि निघतच होते. तेवढ्यात ऑफिसमधून फोन आला, की आज साहेब सुट्टीवर आहे, त्यामुळे आजची कामं नेक्स्ट डेटवर गेली. मग काय सुट्टीचा आनंद घेत थोडा वेळ झोप काढली आणि आज फुल डे घरीच होते, म्हणून म्हटलं चला काहीतरी क्रिएटिव्ह करू. जेव्हा मी लॉ करत होते, तेव्हा माझ्याकडे कॉलेज संपल्यावर बराच टाइम असायचा. त्याच टाइमचा यूज करून मी नेल आर्ट शिकले होते आणि नेल आर्ट करायला मला खूप जास्त आवडतं. इव्हन मी नेल आर्टचे क्लासेस सुद्धा घेत होते. पण जसं कॉलेज संपलं तशी कोर्ट प्रॅक्टिस चालू झाली. त्यामुळे सगळं सामान पॅक करून ठेवलं. लाईक लिटरली क्रिएटिव्ह लाईफला गुड बाय केलं आणि लीगल लाईफला हॅलो केलं. पण आज मी ठरवलं होतं टाइम आहेच तर मस्त असं नेल आर्ट करायचं. नेल आर्टसाठी तर मी फुल एक्साइटेड होते आणि आज मी डार्क शेड मध्ये नेल आर्ट करायचं ठरवलं होतं. बट ऍट द एंड डार्क शेड साठी माझं मन काय मानतच नव्हतं. म्हणून मग न्यूड शेड यूज करून मस्त असं नेल आर्ट केलं. त्यानंतर ऑब्व्हियसली रूम मध्ये पसारा तर इतका झाला होता की समजतच नव्हतं रूम मध्ये पसारा आहे की पसाऱ्यामध्ये रूम आहे. एनिवेज आवरायला तर मलाच लागणार होतं. सगळं आवरून झाल्यानंतर जाम भूक लागली होती म्हणून मस्त अशी चीज मॅगी बनवली. आय नो हे खूप अनहेल्दी आहे पण आता भूक लागल्यानंतर दुसरा ऑप्शनच नव्हता त्यामुळे मस्त मॅगी खाल्ली. आणि जेव्हा मला डिमोटिवेट फील होतं ना तेव्हा मी हे बुक रीड करते. खरं सांगते हे बुक इतकं सुंदर आहे. तुम्ही जर अजून रीड केलं नसेल तर नक्की रीड करा. डिनर मध्ये मस्त अशी डाळ खिचडी खाल्ली आणि चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते. भेटूयात उद्याच्या नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय.